लोकसभा निवडणुकीमधील चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडणार आहे। यामध्ये राज्यातल्या 11 मतदारसंघांमधील उमेदवारांचं नशीब आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। पुणे, शिरूर, मावळ, जळगाव तसंच रावेरमध्ये आज मतदान पार पडतंय। त्यासोबतच नंदुरबार, जालना, संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये सुद्धा आज मतदान होतंय। 11 मतदारसंघांमधील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दादा, मागचा अनुभव बघितला तर आता कुठल्या मतदारांनी तुम्हाला प्रतिसाद दिला, कुठल्या मुद्द्यावरती खरं? एक मोदीजीचा सायलेंट वोटर, मी केलेले कामं आणि जनतेला असं वाटतं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हावेत, हे सारे फॅक्टर जर एकत्र केले तर मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रात 45 जागा जिंकू आणि देशामध्ये 400 जागा जिंकून त्यामध्ये जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी नक्की जाणार, ही गोष्ट लक्षात। 35 वर्षाचा अनुभव आहे दादा, दरवेळेस तुम्ही एक फिगर सांगत असतात विजयाची। 4 लाख मतापेक्षा कमी मतांना मी यावेळेस जिंकणार नाही। जेव्हा विरोधकांचा काही आरोप होत असतात दरवेळी, यावेळेस काही आरोपापेक्षा तुम्ही जास्त करून कुठेतरी विकास कामांचा पुढे केलं, हे बघा, प्रतिसाद होता लोकांचा। माझ्या विरोधकाजवळ सांगायला काही कामच नव्हतं। त्यांना मी अगोदरच सांगितलं की मी तुमच्यावर एकही आरोप करणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी आरोप करावं, मी आरोप करावं, या गदारोळामध्ये निवडणूक संपून जावं। मी कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला नाही। माझ्याजवळ एवढी विकास कामं होती सांगायला की त्याच्यातच मला वेळ पुरत नव्हता आणि त्यामुळं मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली आहे। त्यामुळं विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि माझं काम आहे मी केलेलं काम सांगणं। विकासाच्या कामावरच मी ही निवडणूक लढली। आता यावेळी शिवसेना सोबत नव्हती, त्यासाठी असं आहे, राज्यातच काय अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती होती, म्हणून नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्ववादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेलं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये 45 सीट्स आम्ही जिंकणार आहे, यामध्ये शंका नाही आम्हाला। दादा, यावेळेला असं वाटतं की यावेळेला विरोधकाकडून तगडी फाईट जी आहे ती देण्यात आली। असं विरोधक नेहमीच म्हणत असतात, ते काय म्हणते ना आम्ही घरी बसलो, त्यांच्या भाषणामध्ये हीच गोष्ट की आम्ही तगडी फाईट देतो, आम्ही सगळी एक झालो। याच्या अगोदर काही एक झाले नाही का सगळे विरोधक? माझ्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सारे अशा प्रकारची स्थिती गेले 40-50 वर्ष आम्ही बघतो, पण तरी आम्ही यशस्वीपणाने त्याला तोंड दिलं आहे। देशात सत्ता आणली, राज्यात सत्ता आणली आणि इथं 9 वेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला। रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया, त्यांनी अर्थातच विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। रावसाहेब दानवे जालन्यामधले भाजपचे उमेदवार, जालन्यामध्ये सुद्धा आज मतदान पार पडतंय, तर तिकडे जळगाव मध्ये सुद्धा आज मतदान पार पडतंय। स्मिता वाघ, भाजपच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या ठिकाणी सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावतात। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज महत्त्वपूर्ण लढती बघायला मिळणार आहेत। त्यापैकी एक जागा अर्थातच जळगावची। जळगावमध्ये स्मिता वाघ या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्या आता मतदानासाठी पोहोचल्यात, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। आजचा दिवस हा अनेकांसाठी महत्त्वाचा आहे, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडते आणि त्या निमित्तानं सगळी लगबग आपल्याला बघायला मिळते। मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। 7 वाजता मतदानाला सुरुवात होते आणि लवकरात लवकर मतदान करण्याकडे आपल्याला एकूणच मतदारांचा, सर्वसामान्य मतदारांचा आणि त्यासोबतच उमेदवारांचा सुद्धा कल बघायला मिळतोय। स्मिता वाघ यांचं मतदान पार पडलेलं आहे। स्मिता वाघ यांच्यासमोर जळगावमध्ये करण पवार यांचं आव्हान आहे। स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत आपल्याला यावेळेला जळगावमध्ये बघायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार विरुद्ध स्मिता वाघ असा हा जळगावमधला सामना। यावेळेला निवडणुकीपूर्वी बऱ्याच उलटापालटी झाल्या आणि त्यानंतर होत असलेली ही निवडणूक आणि त्यामुळे अर्थातच या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। स्मिता वाघ आता माध्यमांशी बोलतात, आपण बघतोय। तर दुसरीकडे श्रीराम पाटील यांचं घरी औक्षण केलं जात आहे आणि त्यानंतर ते मतदानासाठी बाहेर पडतील। सगळीकडेच आपल्याला सकाळ सकाळ मतदानासाठीची लगबग बघायला मिळते। अर्थात सगळ्यांसाठी हा मोठा दिवस आहे, त्या सगळ्या उमेदवारांसाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी,
मतदारांसाठी सुद्धा आजचा दिवस हा मोठा महत्त्वाचा आहे. 11 मतदारसंघांमध्ये राज्यातल्या आज मतदान पार पडतं आहे आणि त्या निमित्ताची ही लगबग आपण बघतोय. अगदी 7 वाजता मतदानाला सुरुवात होते आणि अगदीच सुरुवातीलाच उमेदवार सुद्धा आपल्याला मतदान करताना बघायला मिळतात. स्मिता वाघ यांचं मतदान झालं, त्याची दृश्य आपण बघितली. आता आपण जी दृश्य बघतोय ती आहेत श्रीराम पाटील यांची, ज्यांचं औक्षण कुटुंबियांकडनं केलं जातंय आणि त्यानंतर ते आता मतदानासाठी घरातून बाहेर पडणार आहेत. उत्तर महाराष्ट्रामधल्या या महत्त्वपूर्ण अशा लढती आज 4थ्या टप्प्यामधलं मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडतंय आणि त्यापैकी आजचा हा 4था महत्त्वाचा टप्पा. दुसरीकडे आपण दृश्य बघतोय ती आहेत रावसाहेब दानवे यांची. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कुटुंबियांकडनं त्यांचं औक्षण केलं जात आहे. मराठवाड्यामधली ही महत्त्वपूर्ण अशी लढत रावसाहेब दानवे यांची. मतदानाला निघण्यापूर्वी रावसाहेब दानवे यांचं अशा पद्धतीनं कुटुंबियांकडनं औक्षण केलं जातं. 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे आणि त्याची लगबग आता सुरू झालेली आहे.